10 मिनिटात घरच्या घरी तयार आहे आपलं कोबी मंचुरियन. तर नक्की एकदा ट्राय करा. झटपट होणारी रेसिपी आणि तेही घरातल्या साहित्यामध्ये. तर चला, इथं मस्तपैकी हिरवागार कोबी घेतलेला आहे आणि आज आपण बनवणार आहे कोबी मंचुरियन. तर एवढं छान होतं मंचुरियन की बस घरच्या घरी घरातल्या साहित्यातनं. तर चला, ह्याला आधी आपण कट करून आपण ह्याला कद्दूकससारखं खिसून घेऊया. तर इथं बघा, ही अशी माझ्याकडे खिसणी आहे. तर खूप छोट्या ह्यानं केलं की खूप जास्त हे पडते, तर मी जरा थोडं मोठ्या ह्यानं केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं बघा कसं पडते. बस आपल्याला असाच हवा आहे, तर सगळं आपण खिसून घेऊया. तर बघा, इथं मी घेतला सर्व किसून आणि ह्याच्यात तुम्ही पाहू शकता जास्त मोठाही नाही आणि बारीक नाही. तर आपल्याला असाच सॉरी नाही, ते आपल्याला असंच पानकोबी आपल्याला खिसून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी लागणारे साहित्य इथं अद्रक आहे, मिरची आहे, काळी मिरी पूड घेतलेली आहे आणि बारीक चिरलेला लसूण आहे आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैदा. तर आपल्याला एवढंच लागणार आहे. आणि कोबी जर तुम्हाला जास्त ओलसर वाटत असेल तर थोडासा पिळून घ्यायचा, म्हणजे मग त्यातलं जे पाणी आहे ते निघून जातं. तर इथं मी हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते सगळा कोबू आणि त्याच्यात आपण आता टाकणार आहे साहित्य. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अद्रक टाकलं आणि आता टाकले आहे लसूण आणि नंतर टाकायची बारीक चिरलेली मिरची आणि नंतर आपण टाकणार आहे ह्याच्यात काळी मिरपूड. तर त्याच्यासाठी आपण 3 चम्मच आधी मैदा टाकणार आहे. ते बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला लागतो. आणि 4 मोठे चम्मच भरून आपण टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर आणि कॉर्नस्टार्च. ते तुम्ही टाकू शकता. तर मी ह्याच्यात टाकून घेतलं आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं बरं का. तर चला, आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि अजून आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे मिरची पावडर. तर माझ्याकडं कश्मीरी नव्हती, तर मी आपली घरात रेग्युलर आहे तीच टाकलेली आहे. तर आता ही चांगली मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया. तर बघा, इथं आपला तयार आहे एकदम छान. तर आपल्याला असंच हवं आहे. थोडंसं हातानं दाबूनशी अशी गोळी बनली की मग आपलं एकदम परफेक्ट प्रमाण झाले असं समजायचं. आणि जर तुम्ही तेलात टाकल्यानंतर जर गोळी समजा निसटली तर त्याच्यात तुम्ही नंतर कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स करून घेऊ शकता. तर मी इथं एकदम गोळ्या करून घेणार नाही, जसे जसे तळेल तसे मी करणार आहे. इथं तेल गरम करायला ठेवलं होतं आणि गरम झालेलं आहे. तर आता गॅस बारीक केला आणि मी जेवढ्या आता केलेल्या आहेत तेवढ्या गोळ्या मी त्यात टाकून घेते. आणि एक लक्षात ठेवा, गॅस जास्त मोठा पण ठेवायचा नाही आणि जास्त बारीक पण ठेवायचं नाही. मध्यम आचवर आपण हे भाजून घेणार आहे. जर तुम्ही एकदम बारीक ठेवला तर त्याच्यात तेल घुसतं आणि आपली गोळी एकदम नरम पडते. तर ही एक महत्त्वाची ट्रिक लक्षात घ्या. आणि जास्त मोठाही करायचा नाही. मोठा केल्यानंतर मग आतून तसंच कच्चं राहतं. मी इथं गॅस बारीक मोठा करून असं मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे खरपूस कलर येईपर्यंत. आणि आता ही काढून घेते. तर असेच दुसरं पण मी पटकन तळून घेते. तर असं बाहेरचं मंचुरियन खाण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी बनवून घरातल्या साहित्यात आपण मस्तपैकी आपल्या मुलांना करून खाऊ घालू शकतो. आणि बाहेरचं खायला बी आजारी पडतात मुलं. त्यापायी घरीच आणायचा आणि कोबू तुम्हाला माहीत आहे स्वस्त आहे, असा आणायचा, बनवायचं आणि खायचं. तर चला, बोलत बोलत इथं तळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान. आणि आता हे थोडंसं गार झालं आहे, तर मी अजून ह्याला डबल फ्राय करणार आहे. तर इथं एकदम कडकडीत मी तेल असं गरम करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यात टाकून घेतलं. तुम्ही पाहू शकता तेल किती गरम आहे. आणि जास्त वेळ आपल्याला आता ह्याच्यात ठेवायचं नाही. एक त्याला चांगला क्रंचीपणा यायसाठी आपण हे एकदा सगळे त्यात टाकून मस्तपैकी 1-2-3 सेकंडसाठी आपण चांगलं तळून घ्यायचं. तर इथं बघा झालेलं आहे आता आपलं. तुम्ही पाहू शकता कलर किती मगापेक्षा गोल्डन आलेला आहे. आणि तुम्हाला डबलदा फ्राय करायचं नसेल तर तुम्ही पहिल्याच वेळेस चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत तुम्ही त्याला तळून घेऊ शकता. तर चला, मी हीच कढई घेतली. तर ह्याच कढईमध्ये आपण करूया मंचुरियन सॉस. तर त्यासाठी आपण इथं तेच मी तेल घेतलेलं आहे, गरम आहे आणि त्याच्यात टाकणार आहे आता आपण लसूण टाकलेलं आहे बारीक करून. जे बारीक करून एकदम बारीक केलेलं आहे त्याच्यात टाकला अद्रक आणि आता आपण टाकली मिरची. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार त्यात मिरची घालू शकता. तर ही चांगले 2-3 मिनटं आपण चांगले भाजून घेऊ, ज्यामुळे त्याचा कच्चापणा जो असतो तो निघून जाईल. तर चला, आता इथं 2-3 मिनटं तुम्ही पाहू शकता किती छान असं भाजलेलं आहे. आणि आता ह्याच्यात आपण टाकणार आहे कांदा. तर छान मस्तपैकी भाजलेला आहे. तर टाकूया 1 वाटी कांदा. तर इथं पटापट आपल्याला भाजून घ्यायचं काम करायचं आहे. तर कांदा इथं आपला चांगला भाजत आलेला आहे. आणि आता कांदा भाजल्यानंतर आता ह्याच्यात आपण टाकणार आहे 1 वाटी शिमला मिर्च, आपली ढोबळी मिरची. तर ढोबळी मिरची पण चांगली अशी थोडीशी मोठा गॅस करून पटापट भाजून घेते. आणि ह्याच्यात टाकली आहे काळी मिरी पावडर.
तर ते खूप छान टेस्ट देते बरं का त्यानंतर. चला, काळी मिरी पावडर टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं. मीठ जास्त टाकायचं नाही कारण की आपण आधीही मीठ टाकलेलं आहे आणि सॉसमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे जास्त मीठ वापरायचं नाही. तर इथे 1-2-3 मिनटं भाजून चांगलं झालेलं आहे आणि आता आपण टाकणार आहे सोया सॉस. तर इथं सोया सॉस मी घेतलेला आहे. तर ही फुल 2 चम्मच भरून सोया सॉस मी इथं टाकलेला आहे. तर मिक्स करून घेते आणि आता ह्याच्यात आपली जाणार आहे रेड चिली. तर त्यासाठी 1 चम्मच भरून घेतली मी आणि ते मस्तपैकी आता हे पण हलवून घेऊया. आणि ही आहे टोमॅटो केचप. तर तुम्ही तुमच्याकडे जे रेड चिली नसेल तर तुम्ही घरच्या मिरच्यापासून तयार करून टाकू शकता. तर हे तर मस्तपैकी हलवून घेतलं आणि आता ह्याच्यात तुम्ही पाहू शकता. आता ह्याच्यात मी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत पाणी हवं आहे त्याच्यावर तुम्ही पाणी घालू शकता. तर मी इथं थोडंसं पाणी घातलं आणि आता ह्याला 1-2-3 मिनटं चांगले हे होते तोपर्यंत आपण ही कॉर्नफ्लॉवर घेतला आणि त्यात थोडंसं पाणी ओतलं. तर कारण की ते चांगलंसं घट्ट व्हायसाठी. तर मला इथं थोडं पाणी कमी वाटतं, मी अजून थोडंसं पाणी ओतणार आहे. तर मी थोडंसं पाणी ओतलं आणि आता ह्याच्यात आपण टाकून घेऊया कॉर्नफ्लॉवरची पेस्ट. तर त्यानं एकदम घट्टसर व्हायला आपल्याला मदत मिळते. तर मी इथं 2 चम्मच टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता आता किती घट्ट झालेलं आहे आणि ह्याचं कलर तर इतका छान आलेला आहे की बस. आणि सुगंध इतका भारी सुटला आहे ना की तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरच्या घरी, आपल्या घरच्या ह्याच्यातून. तर चला, इथं मस्तपैकी आपलं झालेलं आहे तयार. आपली भाजी पण थोडीशी शिजली. ह्याच्यात टाकून दिलं मंचुरियन आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स केल्यानंतर वा, किती छान दिसते. जसं हॉटेलमध्ये किंवा बाहेर असं भेटतं तसं आपलं मंचुरियन घरच्या घरी तयार आहे. आणि तुम्हाला ह्याच्यात थोडंसं पाणी वाटायचं असेल तर ओतू शकता. तर पहा किती छान आहे. तर झालं. आता आपल्याला जास्त वेळ ह्याला काय भाजत वगैरे बसायचं नाही कारण की आधीच आपण ते तळून वगैरे घेतलेलं आहे. तर चला डिशमध्ये काढून घेऊया. तर बघा इथं किती छान झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. ह्याच्यात तुम्हाला थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी करू शकता, पण आम्हाला असंच आवडतं. आणि एकदम भारी मस्त असा सुगंध इतका छान यायला लागला ना की बस. चला, तर आपलं झटकेपट घरच्या घरी मंचुरियन तयार आहे. 10 मिनटात होणारी आपली रेसिपी आहे. तर चला, ह्याच्यावरती थोडीशी कांद्याची पात टाकली तर मुलांसाठी झटपट 10 मिनटात तयार करून आपल्या मुलांना नक्की खायला द्या. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर चला, इथं बघा मस्तपैकी असं आपलं तयार आहे मंचुरियन. तर खात राहा, पीत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याची काळजी घेत राहा. तोपर्यंत बाय बाय. असंच भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये.